अचानक बिबट्या समोर आल्यास काय कराल? जाणून घ्या सेल्फ प्रोटेक्शन टिप्स. भारतासारख्या देशात बिबट्याचं अस्तित्व गावांमध्ये वाढत चाललंय. अनेकदा तो अचानक समोर आल्यानं माणूस घाबरतो आणि चुकीचा प्रतिसाद देतो. पण अशा वेळी शांतता आणि योग्य पद्धतीनं वागणं जीव वाचवू शकतं. चला जाणून घेऊया बिबट्या समोर आल्यास स्वतःचा बचाव कसा करावा. बिबट्या हा अत्यंत चपळ, हुशार आणि शक्तिशाली शिकारी आहे. तो बहुधा मनुष्याला बघून स्वतः दूर जाण्याचा प्रयत्न करतो, पण काही वेळा अचानक समोर आल्यास घाबरून हल्ला करतो. म्हणून शांत डोक्याने काही नियम पाळले तर जीव वाचवता येतो. मोठा आवाज किंवा धावाधाव केल्यास बिबट्या तुम्हाला शिकार समजतो. स्थिर उभं राहा, हळूहळू मागे जा, डोळ्यांचा संपर्क ठेवा, पण सरळ डोळ्यात न बघता थोडा बाजूला बघा. बिबट्या अतिशय वेगाने धावतो. तो 60 किलोमीटर प्रति तासापर्यंत धावू शकतो. तुम्ही पळालात की तो शिकारी मोड मध्ये येतो. हळूहळू मागे सरकत सुरक्षित अंतर वाढवा. दोन्ही हात वर करा. अंगावर जॅकेट असेल तर पसरवा. आवाजात ठामपणा ठेवा. जोरात बोला, पण किंचाळू नका. समूहात असाल तर एकत्र राहा. वेगळे पळू नका. मुलं आणि पाळीव प्राणी पुढे ठेवू नका. बिबट्यांना लहान आकाराच्या हालचाली आकर्षित करतात. मुलं आणि प्राणी मागे घ्या. शांत ठेवा. तेजस्वी प्रकाशाने बिबट्या थोडा गोंधळतो. त्याच्याकडे प्रकाश टाकून हळूहळू मागे सरका. अशा वेळी काय करू नये? पळू नका, किंचाळू नका, पाठी वळू नका, त्याच्याकडे खाणं फेकू नका, फोटो किंवा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू नका. अचानक बिबट्या समोर आल्यास काय कराल? जाणून घ्या सेल्फ प्रोटेक्शन टिप्स. भारतासारख्या देशात बिबट्याचं अस्तित्व गावांमध्ये वाढत चाललंय. अनेकदा तो अचानक समोर आल्यानं माणूस घाबरतो आणि चुकीचा प्रतिसाद देतो. पण अशा वेळी शांतता आणि योग्य पद्धतीनं वागणं जीव वाचवू शकतं. चला जाणून घेऊया बिबट्या समोर आल्यास स्वतःचा बचाव कसा करावा. बिबट्या हा अत्यंत चपळ, हुशार आणि शक्तिशाली शिकारी आहे. तो बहुधा मनुष्याला बघून स्वतः दूर जाण्याचा प्रयत्न करतो, पण काही वेळा अचानक समोर आल्यास घाबरून हल्ला करतो. म्हणून शांत डोक्याने काही नियम पाळले तर जीव वाचवता येतो. मोठा आवाज किंवा धावाधाव केल्यास बिबट्या तुम्हाला शिकार समजतो. स्थिर उभं राहा, हळूहळू मागे जा, डोळ्यांचा संपर्क ठेवा, पण सरळ डोळ्यात न बघता थोडा बाजूला बघा. बिबट्या अतिशय वेगाने धावतो. तो 60 किलोमीटर प्रति तासापर्यंत धावू शकतो. तुम्ही पळालात की तो शिकारी मोड मध्ये येतो. हळूहळू मागे सरकत सुरक्षित अंतर वाढवा. दोन्ही हात वर करा. अंगावर जॅकेट असेल तर पसरवा. आवाजात ठामपणा ठेवा. जोरात बोला, पण किंचाळू नका. समूहात असाल तर एकत्र राहा. वेगळे पळू नका. मुलं आणि पाळीव प्राणी पुढे ठेवू नका. बिबट्यांना लहान आकाराच्या हालचाली आकर्षित करतात. मुलं आणि प्राणी मागे घ्या. शांत ठेवा. तेजस्वी प्रकाशाने बिबट्या थोडा गोंधळतो. त्याच्याकडे प्रकाश टाकून हळूहळू मागे सरका. अशा वेळी काय करू नये? पळू नका, किंचाळू नका, पाठी वळू नका, त्याच्याकडे खाणं फेकू नका, फोटो किंवा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू नका.